आज आपण बहादुरा येथील वार्ड नंबर 14 मध्ये आहोत। वार्ड नंबर 14 मध्ये ज्या समस्याचा भंडार आहे, इथे बसलेले आहे महिला ज्यांना समस्या असतात, रोज त्या वार्डामध्ये असतात आणि त्यांना माहिती असतं की इथल्या समस्या काय आहेत। चाय पे चर्चा या सेगमेंटसाठी आपण इथे आलेलो आहोत आणि या महिलांसोबत आपण चर्चा करूया की आपल्या वार्डामध्ये समस्या काय आहेत, आपल्या महत्त्वाचे प्रश्न काय आहेत आणि जे नगरसेवक असतील, पुढच्या काळात नगराध्यक्ष असतील, यांच्याकडून सोडून घ्यायचे आहे। जीवनाचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, नाल्यांचे प्रश्न आहेत, गटर लाईनचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, ओपन प्लेस ग्राउंडचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाचं काय संकलन आहे हे आपण जाणून घेऊया स्थानीय महिलांना। होतात मलेरियाचं खूप असं म्हणजे हे होते, प्रदूषण होते न, म्हणजे अशी कचऱ्याची गाडी म्हणजे येते तर थांबतही नाही, पटनच निघून जाते आणि 2 मिनिटात कोणी वरती राहतात तर कोणी खाली राहतात, तर तो थांबतही नाही ना, काहीच नाही ना। गार्डन मध्ये खूप कचरा झाला आहे आणि ह्या गार्डन मध्ये नाही का मुलांसाठी म्हणजे खेळणे वगैरे पाहिजे। काय समस्या तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला वाटतं? आमच्या इकडे गटर लाईन नाही, सांडपाणी वगैरे जायला असं प्रॉब्लेम होत आहे आणि गार्डन मध्ये आणून ठेवले आहे सामान, पण ते गार्डनचं काम अजून चालू व्हायचं आहे। काय समस्या तुम्हाला? आमच्याकडे मुलांसाठी काहीच सोय नाही केली आहे। गार्डन आणून ठेवलंय, पावसाळ्यात इतका चिखल होतो गार्डन मध्ये, नाही ते काही सोय करत, काही नाही मुलांसाठी खेळणी आहे, जिम लावून ठेवलं त्याची काही व्यवस्था नाहीये, म्हणजे कोणी गार्डन मध्ये जाऊ नाही शकत, इतका चिखल होऊन जातो गार्डन मध्ये। आणि नाल्या इथल्या खुल्या आहेत, म्हणजे पूर्ण सांडपाणी म्हणा तिथनं वाहत जातं, त्याचे साप असतात तिथेच, मग कोणी कचराही आणून टाकतं, बिलकुल म्हणजे उघडं आहे ते सगळं, खूप घाणेरडं करून ठेवलं इथे। आणि मुलांच्या स्वच्छतेचा म्हणा किंवा त्यांच्या आरोग्याचा तर खूप मोठा प्रश्न आहे, कारण की इथे डासांची खूप मोठी संख्या आहे, त्याच्यामुळे ते सगळं विकास करावा त्याचा अशी अपेक्षा आहे। कारण की गार्डनचं पण मुलांना इथे रस्त्यावर खेळतात, गाड्या पण तिथेच चालतात, मुलां पडतात, तर त्या मुलांसाठी थोडंसं सोय करावं अशी अपेक्षा आहे। तुमच्याकडे काय समस्या आहे? तुम्ही या भागामध्ये आमच्याकडे रोज कचऱ्याची गाडी येत नाही, त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे लोक राहिलेला कचरा म्हणजे आठवड्यातून फक्त 2दा गाडी येते, त्याच्यामुळे लोक कचरा हा इकडे तिकडे बाहेर फेकतात। आणि दुसरा प्रश्न म्हणजे नळाच्या पाण्याचं बिल खूप अधिक येतं, म्हणजे त्यांचं मीटर जे आहे ते खूप फास्ट फिरतं आणि ते शहराच्या तुलनेत त्यांचं रीडिंग पण जास्त आहे, रीडिंगचे रेट पण जास्त आहे, ती सर्वात मोठी समस्या आहे। तुमच्याकडे काय, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की या भागामध्ये आरोग्याच्या समस्या आहेत, त्या कशा काय आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की कशा पुन्हा प्रकार कसा असायला पाहिजे या भागामध्ये? या भागामध्ये म्हणजे सरकारी दवाखाना नाहीये, तो मेडिकल खूप लांब पडते। या भागामध्ये सरकारी दवाखाना आवश्यक आहे, अंगणवाडी, इथली जनसंख्या खूप जास्त आहे पण आरोग्य म्हणजे सरकारी दवाखाना नाही आहे, खूप लांब आहे। दिघोरी लांबच पडते, या एरियामध्ये आहे नाही, त्याच्यामुळे खूप त्रास होते नागरिकांना, आम्हाला सर्व गोष्टीत खूप त्रास होत आहे। या भागामध्ये अजून आपल्याला काय वाटतं, आरोग्यासह शैक्षणिक भागामध्ये आपल्याला काय वाटतं की काय असायला पाहिजे? आरोग्य सेवा तर नाहीच आहे, ती असायला हवी। त्यातले ते शिक्षण हा जीवनाचं मूलभूत अंग आहे आणि त्याच्या दृष्टीने इथे या पूर्ण प्रभागामध्ये काहीही सोय केलेली नाही। लहान मुलांसाठी अंगणवाडीची सोय नाहीये आणि त्यातल्या त्यात ई-लायब्ररी वगैरे अभ्यासिका नाहीये, त्यामुळे मुलांना खूप दूर जाऊन अभ्यास करावा लागतो। तर ई-लायब्ररीची सोय अत्यंत आवश्यक आहे आणि सोबतच अंगणवाडी ही आवश्यक आहे असं मला वाटतं। या भागामध्ये आरोग्यामध्ये म्हणजे एखाद्याची तब्येत, डिलिव्हरी आहेत, यासाठी मेयो आणि मेडिकल सारख्या इथनं 15 ते 20 किलोमीटर अंतरावर एवढं मोठं ट्रॅफिक काढून जावं लागतं। अत्यंत आवश्यक बाब म्हणजे या बहादुरा प्रभागामध्ये आरोग्य केंद्र असायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने पहल करावी अशी महिलांची भूमिका आहे। यासोबत शैक्षणिक क्षेत्रात एखादी क्रांती व्हावी, इथे ई-लायब्ररी व्हावी, अंगणवाडी सुद्धा या भागामध्ये नाही आहे, म्हणून इथे अंगणवाडी सुद्धा व्हावी, जेणेकरून शिक्षणासाठी फार लांब जावं लागणार नाही। म्हणून या महिलांचा आक्रोश आहे की आरोग्य आणि शिक्षण द्या हो आम्हाला। बहादुरा नगरपंचायत मधील वार्ड क्रमांक 14 प्रभाग 14 मधली मी रहिवासी आहे। इथे
सांडपाण्याच्या नाल्या ज्या आहे त्या आहेच नाही, आणि एखाद्याला त्रास होत असेल आणि नगरपंचायतच्या लोकांनी एखादी नाली काढून दिली असेल, ते ओपनच आहे. त्याच्यामुळं तिथे गंदगी, घाण, मच्छर आणि त्यामुळे बिमाऱ्या, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, टायफॉइड आहे, या बिमाऱ्या होतच राहतात. तसंच कचऱ्याची गाडी येते, ती आठवड्यातून 2दा दिले दिवस त्यांनी, पण ते 2 दिवसही पूर्ण येत नाही बरोबर. एखाद्या वेळेस आली तर आली, नाही तर मग टाळाटाळ होते. तसंच ती गाडी थांबतही नाही. आणि हे जे गार्डन आहे, गार्डन मध्ये फक्त जिम गार्डन लावलेलं आहे, त्यातही स्वच्छता नाही, लहान पोरांसाठी खेळणे नाही, झुले नाही, घसरमपट्टी नाही. आणि लाईटाचं बिल म्हटलं तर तेही जास्तच येते, युनिटही वाढले. आणि पाणी म्हटलं तर नळाचं पाणी नावालाच आहे, त्याच्यात क्षार फार आहे, ते शुद्ध पाणी मिळत नाही आणि बिलं भरपूर येतात पाण्याचे. सिटीच्या मानेनी चौपट बिल येते. आता आम जनतेने, गरीब लोकांनी कसं एवढ्याला बिल भरायचं? ते बिलही कमी झालं पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे स्वच्छताही राहिली पाहिजे वार्डामध्ये. बस एवढंच मला सांगायचं. चाय पे चर्चाच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण समस्याचा भंडार जाणून घेतला. मात्र नागरिकांच्या मनात काय आहे, कोणता नगरसेवक पाहिजे, हे आपण जाणून घेण्यासाठी या स्थानिक महिलांकडे जाऊया की कशा प्रकारचा त्यांना नगरसेवक पाहिजे, जी त्यांची कामं आहेत ती करतील. आपण जाऊया. बोला. आम्हाला प्रभागातला स्थानिक नागरिक असावा आणि एज्युकेटेड असावा, यंग असावा आणि तो तत्पर धावून येणारा, आमचे कामं ऐकणारा, म्हणजे असा काही नगरसेवक असावा की जो प्रभागातला असून सगळ्यांची इच्छा म्हणा किंवा मुलांच्या इच्छा, मुलांचे प्रश्न सोडवणारा, आपल्या वार्डातले प्रश्न सोडवणारा असा यंग एज्युकेटेड नगरसेवक असा, असं इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारचा नगरसेवक आपल्या इथे असला पाहिजे? आपल्या बहादुरा नगरपंचायतमध्ये बरेच कॅन्डिडेट नगरसेवक म्हणून उभे आहेत, पण मला आता एवढंच म्हणायचं आहे की नगरसेवक हा असा असायला पाहिजे की अर्ध्या रात्री कोणालाही अडचण आली, काही गरज पडली, काही संकट, काही धावून येणारा असला पाहिजे. आणि यंग असला पाहिजे, ज्याचे विचार चांगले असेल, सुशिक्षित असेल आणि सर्वांसाठी धावून गेला पाहिजे. बस एवढंच मला बोलायचं. सर्वांची इच्छा आहे की नगरसेवक असा असावा जो स्थानिक असावा, प्रभागातच असलेला असावा आणि तो सुद्धा 24/7 अवेलेबल असावा, जेणेकरून रात्री बेरात्रीही कोणतीही समस्या आली तरी त्याच्या घराचा दरवाजा ठोकला तरी तो खुलला पाहिजे, असा नगरसेवक असावा, असं या महिलांचं आणि या नागरिकांचं म्हणणं आहे. शहर आम्ही म्हणतो, शहरात मध्ये आणलेला आहे, नगरपंचायत झालेली आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये असल्यामुळे शहराचे बिल आणि ग्रामीणचे बिल ही कमी असले पाहिजे. मात्र शहरापेक्षा जास्त बिल ग्रामीण भागात नगरपंचायतीमध्ये येते. ही यांची मोठी समस्या आहे. गार्डन समोर आहे, आमच्या घराच्या बाजूला एक प्लॉट खाली आहे, त्याच्यामध्ये एवढा सांडपाणी साचला राहते की त्याच्यापासून मच्छर तयार होते. पाऊस आला की इकडे तिकडे साप जातात, घरासमोर साप येतात. तर गार्डनची सोय केली पाहिजे आणि आमच्या घरासमोर नाली आहे त्याची सोय केली पाहिजे आणि आमच्या घराच्या बाजूला प्लॉट आहे त्यांची पण सोय केली पाहिजे. तिथं खूप सांडपाणी आहे आणि गार्डनची सोय केली पाहिजे. झुलेगी वगैरे, मुलांचे खेळणेगी हे सुद्धा लावलं पाहिजे. टॅक्स आणि पाण्याचे बिल पूर्ण येतात, मात्र पाणी कमी आलं तरी मात्र बिल भरमसाठ येतं, असं महिलांची तक्रार आहे. आणि यासोबत बोला, प्यायचं पाणी नाही का शुद्ध नाहीये, असं पिवळसर येते. अच्छा, पाण्याची शुद्धता जी असली पाहिजे ती सुद्धा नाही आहे. त्यामुळे महिलांची सरळ तक्रार इथे आहेत की पाणी हे यावं पण शुद्ध, कारण आरोग्यासाठी ते हानिकारक असतं. नाले खुले आहेत. 30 वर्षापासून इथे राहणाऱ्या महिलांची मोठी समस्या नाले खुले आहे. मच्छरांचा खूप मोठा त्रास आहे, मलेरिया होत आहे, डेंग्यू होत आहे. हा आपण ओपन प्लेस आहे, या ओपन प्लेस मध्ये काहीही नाही. ग्रीन जिमच्या नावावर फक्त जिम केलेला आहे, मात्र मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा जागा नाही. मुलांनी खेळायचं कुठे? साप निघतात, विंचू निघतात, मात्र कुठेही अशी अस्वच्छता नाही. गाडी येते, थांबत नाही. हे सुद्धा महिलांची तक्रार आहे. इम्पॅक्ट न्यूज साठी मुकुंद अडेवार.